तिसरा तरंग, दुसरा तरंग आहे ना, महत्वाचा तरंग आहे कोणता? तिसरा तरंग हा सोपा आहे, तुम्ही नेहमी ऐकता. आता त्याच्यामध्ये अधिकारी, विषय, पुढे संबंध, कशी कशी सिद्धी पूर्वपक्ष केला. अधिकाऱ्याची सिद्धी करताना पूर्वपक्षी म्हटला, सर्वांना त्रिविध दुःखाची निवृत्ती आहे, कोणालाच तुमच्या मोक्षाची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती किंवा परमानंदाची प्राप्ती याची इच्छा नाही, सर्वांना त्रिविध दुःखाचीच इच्छा आहे. सिद्धांतांनी सांगितलं, त्रिविध दुःख नाशाची इच्छा करणे म्हणजेच परमानंदाची प्राप्ती किंवा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करणे होय. तुम्ही म्हणता की पुष्कळ त्या ठिकाणी अधिकारी नाहीत, पुष्कळ नाहीत हे आम्हाला मान्य आहे, परंतु मनुष्य मात्राचे जे प्रकार केले, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त, यापैकी जिज्ञासू हा या ग्रंथाचा अधिकारी आहे. दुसरी विषयाची सिद्धी करताना तो पूर्वपक्षी म्हटला की जीव हा कसा आहे, या जीव आणि साम्य लक्षणात एकत्वात या ठिकाणी समानता जर असेल तर त्या ठिकाणी ऐक्य होईल. म्हणजे काय, तर जीव हा अल्पज्ञ आहे, ब्रह्म हे सर्वज्ञ आहे, व्यापक आहे, जीव हा परिच्छिन्न आहे, आत्मा हा प्रत्येक आहे, जीव हा म्हणजे त्या ठिकाणी जीव हा जड आहे, जीव परिच्छिन्न आहे, अज्ञानी आहे, ब्रह्म स्वयंप्रकाश आहे. अशा ब्रह्माशी आणि या जीवाचं ऐक्य कसं होईल अशी पूर्वपक्षाने शंका केली. परंतु त्या ठिकाणी सिद्धांती म्हणतात, आम्ही जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य करतच नाही. जीव म्हणजे काय, तर अंतकरण आणि अंतकरणामध्ये त्या अंतकरण अधिष्ठान असलेलं कुटस्थ चैतन्य, या कुटस्थ चैतन्याचा पडलेलं प्रतिबिंब, पडलेला आभास, याला जीव म्हणतात. मग अशा विशिष्ट जीवाची आम्ही ब्रह्माशी ऐक्यता करत नाही, तर विशेष त्यामध्ये भाग असलेला चैतन्य किंवा साक्षी किंवा कुटस्थ चैतन्य याचं आणि ब्रह्माशी ऐक्य घडायला काही हरकत नाही. म्हणजे जीवाचा आणि ब्रह्माचा आम्ही ऐक्य करीत नाही, कोणाचं ऐक्य करतो? आत्म्याचा आणि ब्रह्माचा होऊ शकते. पुढे अशी विषयाची सिद्धी केली आणि प्रयोजनावर त्या ठिकाणी त्यांनी शंका घेतली. प्रयोजन म्हणजे काय, तर सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं तुमचं ग्रंथाचं मोक्ष हे प्रयोजन आहे. परंतु सकल दुःखाची निवृत्ती करणं म्हणजे काय, तर हा जगताचा मिथ्यात्व निश्चय करणं. मिथ्यात्व निश्चय करण्याकरिता अगोदर जगत हे अध्यस्त ठरलं पाहिजे. तो म्हणतो, पूर्वपक्षी म्हणतो, हे जगत अध्यस्त नाही. का अध्यस्त नाही, तर कार्याध्यासाची सामुग्रीही तुमच्या त्या ठिकाणी बंधाला उपयोगी पडत नाही, म्हणजे सिद्ध होत नाही, आणि कारणाध्यासाची सामुग्री सिद्ध होत नाही. कारण कार्याध्यासाची जग अध्यस्त, विश्व आणि अहंकारादी बंध अध्यस्त ठरण्याकरिता कार्याध्यासही हवा आणि कारणाध्यासही हवा. कार्याध्यास म्हणजे काय, कार्याध्यासाची सामुग्री सांगताना तो सांगतो की सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता आदी 3 दोष हे त्या ठिकाणी कार्याध्यासाची सामुग्री आहे. परंतु सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्कारच तुमच्या त्या ठिकाणी जगत किंवा हा बंध अध्यस्त ठरण्यासाठी नाही, कारण ब्रह्मा व्यतिरिक्त तुम्ही काही सत्य मानत नाही. मग या ब्रह्मा व्यतिरिक्त जर तुम्ही काहीच सत्य मानत नसाल, तर सत्य वस्तू, ज्ञानजन्य संस्कार कार्याध्यासासाठी तुम्ही आणाल कुठून? दुसरा आहे की प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोष. प्रमेय दोषाचा विचार केलो पाहू तर त्या ठिकाणी सादृश्य हे नाही, कुठे सादृश्य नाही, तर त्या ठिकाणी हे आत्मा किंवा वेष्टीदृष्ट्या आत्मा आणि समष्टीदृष्ट्या ब्रह्म, समष्टीदृष्ट्या पाहू गेलो किंवा वेष्टीदृष्ट्या आत्मा पाहू गेलो तरी हे आत्मा हा सर्वव्यापी आहे, प्रत्येक आहे, त्या ठिकाणी स्वयंप्रकाश आहे, ज्ञानवान आहे, आनंद स्वरूप आहे. परंतु हा बंध कसा आहे किंवा हे जगत कसं आहे, तर हे जड आहे, परिच्छिन्न आहे, दुःखरूप आहे. त्याच्यामुळे यांच्यामुळे काहीच सादृश्य नाही. पूर्णतः ज्याप्रमाणे प्रकाशवत त्या ठिकाणी विरोध आहे, अंधार आणि प्रकाशामध्ये जसा विरोध असतो तसा आत्मा, वेष्टीदृष्ट्या आत्मा आणि समष्टीदृष्ट्या ब्रह्म यांचा जगत आणि त्या ठिकाणी अहंकारादी बंध याच्यामध्ये विरोध आहे. म्हणून प्रमेय दोषही त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि प्रमेय दोषही नाही, आणि प्रमाण आणि
प्रमाता दोष या ठिकाणी यांची तर अध्यासाच्या पूर्वीच त्या ठिकाणी सिद्धी नाही, कारण का सिद्धी नाही? प्रमाता आणि प्रमाण हे अहंकार बंधामध्येच येतात. म्हणजे अगोदर सिद्धी पाहिजे ना त्याची. हो, मग सिद्धी का होत नाही? कारण ते बंधामध्येच येतात प्रमाता आणि प्रमाण. प्रमाता याचं बरोबर आहे, प्रमेय दोषाचं बरोबर आहे. प्रमाताच्या ठिकाणी प्रमाणाच्या ठिकाणी दोष आहे ना, पण त्याची अगोदर काय झाली पाहिजे, मग त्याची सिद्धी का होत नाही? म्हणजे एखादा विचारेल ना, प्रमाता आणि प्रमाणाची सिद्धी का होत नाही, पूर्वपक्षाचे मत आहे. कारण जगत आदी बंधामध्येच त्यांची गणना केली जाते, प्रमाता आणि प्रमाण. जगताचा अध्यास झाल्यानंतर प्रमाता प्रमाणाची काय होते, सिद्धी होते, अध्यासाच्या पूर्वी त्याची सिद्धी होऊ होत शकत नाही. नाही. तेव्हा सिद्धी होते अध्यास तर प्रमाता प्रमाणात बंद आहे. काय बंद आहे तो बंद काय बोलत अध्यास आहे. मग प्रमाता आणि प्रमाणे सुद्धा काय अध्यास आहे, म्हणून त्याची प्रमाता आणि प्रमाणाची सिद्धी होत नाही, म्हणून त्याच्या दोषाची काय होत नाही, सिद्धी होत नाही. मुलंच जन्माला आलं नाही तर काळा आहे का गोरा काय काय सांगायचं? अरे काळा आणि गोरा केव्हा सांगायचं, अगोदर सांगायचं नाही का? म्हणून कार्याभ्यासाची काय होत नाही. परंतु पुढे याला सिद्धांती उत्तर देताना सांगता पुन्हा तो म्हणतो कारण अध्यासाची काय होत नाही, सिद्धी होत नाही. कारणाध्यास म्हणजे काय, विशेष रूपाचं त्या ठिकाणी अज्ञान आणि सामान्य रूपाचं ज्ञान. परंतु आत्मा हा ज्ञानरूप आहे, अशा ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी विशेष रूपाचं अज्ञान हेही संभवू शकत नाही. किंवा तुमचा एक सिद्धांत असा आहे की आत्मा हा निर्विशेष सत्सामान्य आहे. मग असा निर्विशेष असणारा सामान्य आणि विशेष या त्या ठिकाणी भावाने रहित असलेला आत्मा या ठिकाणी विशेष रूपाचा अज्ञान आणि सामान्य रूपाचं ज्ञान असं तुम्ही म्हणू शकत नाही, म्हणून कारणाध्यासही संभवू शकत नाही. त्यावर सिद्धांती उत्तर देतात, अरे तू जी कार्याध्यासाची सामुग्री सांगतो ती कार्याध्यासाची सामुग्री आम्ही मानत नाही. कार्याध्यासाला सामुग्री लागते असं नाही, परंतु तू जी सांगतो ती लागत नाही. तू म्हणतो सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हवे, पण आम्ही सांगतो सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसताही त्या ठिकाणी अध्यास होतो. कारण त्या ठिकाणी कारणाची व्याख्या करताना सांगितलं, ज्याच्या असण्याने कार्याची सिद्धी होते किंवा ज्याच्या नसण्याने कार्य सिद्ध होऊ शकत नाही त्याला कारण म्हणतात. परंतु सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ज्याप्रमाणे अध्यास घडतो त्याचप्रमाणे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसले तरी सुद्धा अध्यास घडतो, म्हणून त्याला कारणत्व देता येत नाही. मग कारणत्व कोणाला द्यायचं, तर ज्याप्रमाणे सत्य सर्प पाहिल्याच्या नंतर किंवा भिंतीवरचा चित्रातील मिथ्या सर्प पाहिल्याच्या नंतर सुद्धा त्या सर्पाच्या संस्काराने रज्जूवरती सर्पाचा अध्यास होऊ शकतो. म्हणून त्या चित्रातील सर्प काय असेल किंवा वारुळातील सत्य सर्प काय असेल, या दोघांवरती जी सर्पत्व जाती आहे ती एकच आहे. आणि ज्याचा अध्यास होतो त्या सर्पावरची जी जाती असते ती सुद्धा सर्पत्वच असते. म्हणून केवळ सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हीच कार्याध्यासाला सामुग्री मांडली पाहिजे. आणि जे पुढचे त्रिदोष तो सांगितले ते दोष असो किंवा नसो त्या ठिकाणी कार्याध्यास होतो. त्यासाठी उदाहरण दिले की आत्म्यावर जातीचा काही सादृश्य नसताना प्रमेय दोषा वाचून अध्यास होतो. किंवा ज्याप्रमाणे मधुर असणारी शर्करा त्या शर्करेच्या ठिकाणी जोरामुळे कटुत्वाचा काय होतो, अध्यास होतो. किंवा शंखाच्या ठिकाणी काविळीच्या दोषामुळे त्या ठिकाणी सादृश्य नसता सुद्धा पिवळा रंग भासतो. मग प्रमाताच्या ठिकाणी दोष नसता सुद्धा अध्यास कसा होतो, तर मांत्रिक किंवा तांत्रिक किंवा गारुडी यांच्या ठिकाणी भय नसता सुद्धा त्यांना सुद्धा मंद अंधकारात रज्जूवरती सर्पाध्यास होतो. किंवा लोभ हा दोष नसता सुद्धा संन्याशाच्या ठिकाणी
संन्याशाला शिंपल्यावरती त्या ठिकाणी रुपयाचा काय होतो, अध्यास होतो. या ठिकाणी संन्याशाच्या ठिकाणी लोभ हा दोष नाही किंवा मांत्रिकाच्या ठिकाणी भय हा दोष नाही, तरी सुद्धा अध्यास घडतो. आणि प्रमाण दोष सांगताना सांगितलं, या सर्वच जीवांना हे आकाश कसं दिसतं, तर निळं दिसतं. रूपहीन आकाशाच्या ठिकाणी नील रूपाची प्रतीती येणे, मग सर्वांच्याच त्या ठिकाणी प्रमाणामध्ये किंवा नेत्रामध्ये तमादी विकार आहेत का किंवा इतर काही विकार आहेत का, असं तुला म्हणता येणार नाही. मग याच जे आकाशाची निळी अशी प्रतीती येते, याच आकाशाच्या निळी प्रतीतीमध्ये तिन्ही प्रमाता, प्रमेय आणि प्रमाण दोषांची कशी सिद्धी नाही. ग्रंथकार सांगतात की आकाशाला रूपच नाही किंवा नीला वर्ण कसा आहे, रूप आहे, परंतु आकाश रूपही नाही. मग याच्यामध्ये सादृश्य नसतानाही नीलत्वाची काय येते, प्रतीती येते. म्हणजे प्रमेय दोषही नाही किंवा प्रमाण दोषही नाही, कारण सर्वच जीवांच्या नेत्राला किंवा प्रमाणाला काही विकार झाला असंही म्हणता येत नाही. आणि त्या ठिकाणी प्रमाता दोष आकाशाला जर निळं पाहत असताना कोणाला भीती वाटते का, लोभ वाटतो का, काहीच नाही. प्रमात्याच्या ठिकाणी दोष नाही, प्रमाणाच्या ठिकाणी दोष नाही आणि प्रमेयाच्या ठिकाणी दोष नाही, म्हणून कार्याध्यास संभवू शकतो असं त्या ठिकाणी सिद्धांती मताने सांगितलं. तू जी सामुग्री सांगतो ती आम्ही सामुग्री मानत नाही, आम्ही केवळ सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच ही कार्याध्यासाची काय म्हणतो, सामुग्री मानतो. बाकी प्रमातादी दोष असो किंवा नसो. मग कारणाध्यासाची सिद्धी करताना त्या ठिकाणी तू म्हणतो की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि सामान्य रूपाचं ज्ञान हे तुम्ही म्हणता कसं, कारण आत्मा त्या ठिकाणी काय आहे, ज्ञानस्वरूप आहे. परंतु त्या ठिकाणी सुषुप्तीचं उदाहरण देऊन ग्रंथकारांनी सांगितलं, ज्याप्रमाणे सुषुप्ती अवस्थेमध्ये किंवा झोपेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सुखाचा किंवा मी काही जाणत नव्हतो अशा अज्ञानाचा काय येतो, ह्या अज्ञानाची स्मृती होते. मग ही स्मृती करत असताना त्या ठिकाणी सामान्य आपला प्रकाश आहे, सामान्य स्वयंप्रकाश असणारा आत्मा, त्या आत्म्याच्या ठिकाणी मी काही जाणत नव्हतो अशी सुषुप्तीकाळी जी प्रतीती येते, त्यावरून असं लक्षात येतं की आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा अज्ञान संभवू शकतं. परंतु सामान्य रूपाने स्वयंप्रकाश असणारा त्या ठिकाणी आत्मा त्या विशेष रूपाच्या अज्ञानाला विरोधी नाही. परंतु सामान्य रूप कशाला म्हणतात, सामान्य रूप कशाला, सर्व व्यापक चैतन्य. बरोबर आहे, सर्व व्यापक चैतन्य त्याला काय म्हणायचं. आणि विशेष मध्ये चैतन्यास पडलेलं प्रतिबिंब, अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणायचं. हे लाकडामध्ये कोणता अग्नी आहे आणि आगपेटीची गाडी घातली म्हणजे विशेष आहे का. माझं अज्ञान कोणाच्या समोर राहू शकत नाही, अज्ञान कोणाच्या समोर राहू शकत नाही, प्रकाश सामान्यासमोर. अलग विशेषासमोर राहू शकत नाही. सामान्याचं पाहत आहे, सामान्य अग्नी आहे का नाही लाकडात, मग अंधार आहे की नाही, सामान्याच्या समोर अंधार होऊ शकतो. तसं सामान्य चैतन्याच्या समोर अज्ञान काय होते, मग कोणाच्या समोर राहत नाही. मग आपण लाकडाला पेटवलं, आपण इथल्या नाही, मग ते अंधार राहते का, अंधार कुठे जातो, नाही सगळं जाऊ द्या, जास्त अंधार कुठे जातो म्हटलं. अरे नाही जाऊ द्या, जास्त नको आपलं आहे, बरं आहे. म्हणजे त्याची सिद्धी झाली, पुढे हे पाहिलं थोडं. मग सामान्य हे काय नाही, मग अज्ञानाच्या विरोधी नाही. मग तुम्हाला म्हणाले सामान्य अज्ञानाच्या विरोधी नाही म्हटलं, तुम्ही कशाहून सिद्ध केलं, त्याला सुषुप्तीचा कशाचं, झोपेमध्ये. आणि तिथून उठल्यानंतर त्याला विचारलं, एवढा वेळ काय करत होता. एक विद्यार्थी होता ना, तो सोमवारी झोपला आणि बुधवारी उठला. मग त्याला विचारलं, एक दिवसभर काय करत होता. मग काय सांगत होता, काही जाणत सुखाने. मग ज्ञान आहे, जागृतीमध्ये आलेलं ज्ञान कुठून आलं. अरे सांगतो ना तो, मी सुखाने काय झालं होतं, काही जाणत नाही, ज्ञान कुठून आलं. सुषुप्तीमधली स्मृती चांगलं.
मग झोपेत तरी कुठून आला? अरे झोपेत आल्याशिवाय जागृतीत कसं सांगता आलं? झोपेत कुठून आला? मग तुझे आत्मा आहे, तो स्वयंप्रकाश आहे. काय आणि तो त्या सुखाचं काय करतो? प्रकाशन करतो. आणि मग आपल्याला त्या सुखाची काय होते? स्मृती. कारण झोपेमध्ये प्रकाशन कोणी केलं? आत्मा आहे. आत्मा किम स्वरूप आहे? स्वयंप्रकाश. त्याच्या प्रकाशाने अज्ञानाची काय झाली? सिद्धी. आणि मग तो सांगतो सुखाने काय झालं होतं? झोपलो होतो, काही जाणत नव्हतं. सुखाने झोपलं ते आत्म्याचं स्वरूप आहे. सुख हे कोणाचं स्वरूप आहे? आत्म्याचं. आणि ते सुख स्वयंप्रकाश रूप आहे. काय ते अज्ञानाचं काय करते? प्रकाशन करते. आणि म्हणून तो सांगतो मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत. यावरून काय सिद्ध झालं? आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहू शकते. कार्य कारणाध्यासाची सिद्धी. संपलं का? कसं काय काही पाठ घेतलं देव चांगला आहे ना हे सांगता आलं पाहिजे. बरं कर्माने कसा मोक्ष सिद्ध होत नाही यांना सांगू द्या नको आपल्याला. कर्माने कशी सिद्धी होत नाही सांगा की. कोणीच सांगत नाही का? अरे नाही का? हे सांगता आलं पाहिजे ना. घरी जाऊन काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. सगळ्याला सांगता आलं पाहिजे ना. चुकलं तर चुकलं, त्याला काय मोठा विषय आहे? अरे तरंग झाला असं म्हटलं, विचारायला मला काय विचारतात ना लोक. म्हणलं कारणाध्यासाची सिद्धी करून सांगा. मग आपण म्हटलं आमचा दुसरा तरंग झाला आणि सिद्धी करून सांगता येत नाही. झाला का न झाला कोणाच माहिती. मग जाऊ दे, ते थोडं कठीण आहे. मग कर्माने कशाची सिद्धी होते? पूर्वपक्ष मोक्षाची काय होते? आणि मग पुढे त्याचा कर्माने मोक्षाची सिद्धी कशी करून दाखवतो? बरं उद्या चांगलं का घरी जाऊन तयार करून आणा. उद्या सांगावं आज आपला तिसरा तरंग घेऊ. बरोबर कर्माने कशी होते हे सांगता आलं पाहिजे. आणि त्याचं खंडने काय करता आलं पाहिजे. मग तरंग झाला असं समजायचं. नाही तर काय उपयोग आहे? नळी पंकली आणि कुठून पालत्या काकडीवर पाणी अनुवाद करता आला पाहिजे. आता ते गुरुचं चालू द्या. तिसरा तरंगाची सुरुवात आहे ना. थोडंच झालंय. पर्यंत राहिले तिथं पहिल्यापासून गुरुचं लक्षण चालू आहे ना. हो. परिच्छेद क्रमांक 1. सद्गुरूंचे लक्षण. श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्रांचे अध्ययन केलेला. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मात्मबोधात निमग्न असणारा. आणि कृपाळू म्हणजे शिष्यास उपदेश करण्याची कळकळ बाळगणारा तो सद्गुरू. लक्षण केलं बरं का. प्रत्येकाचं लक्षण सांगावं लागत असतं. कोणालाही काही म्हणून जमत नसतं. भावनेने म्हणा की काय म्हणा, पण लक्षणात बसलं पाहिजे. कशात बसलं पाहिजे? ते सद्गुरू शाब्दे परेच निष्णातम ब्रह्म तस्मात् गुरुं प्रपद्ये. भागवतातला श्लोक आहे. जिज्ञासु श्रेयमत्तमम्. जिज्ञासूला कोणाची आवश्यकता असते? गुरुची आवश्यकता आहे. मग जिज्ञासूला गुरुची आवश्यकता कशा करता असते? अरे कशा करता असते? बंध निवृत्ती करता. कशा करतात? तद्विद्धी प्रणिपातेन. आहे का रे? जरा काय
इमारत बांधायची आहे का त्याच्याकरता गुरु पाहिजे का? मग काय व्हायचं? मुक्त व्हायचं. मग गुरु लक्षणात पाहिजे. कशात पाहिजे? कोणालाही गुरु म्हणून चालत असतं का लक्षणामध्ये बसलं पाहिजे. हे लक्षणच आहे. हे ते पाहिजेच आहे. तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासू साधकाला श्रेयमत्तम. श्रेय म्हणजे मोक्ष, प्रेय म्हणजे संसार. संसाराकरता पाहिजे का गुरुजी आवश्यक? कामिक भक्ताला काय अर्थ आहे? त्यांनाही गुरु पाहिजे. ते बरीचशी गोष्ट सांगतच नव्हतं. ते साखरे महाराज होते, पाठ वगैरे झाला त्यांचा साधक आश्रम आहे ना, तिथे उत्कृष्ट वेदांत चाललं. बरं कुठे वेदांताचं माहेर करत आहे. मग ते पाठ झाल्यानंतर एक जोडपं बसलं राहिलं तिथं. दादा महाराज साखरेला वाटलं काहीतरी विचारेल का, शंका अमुक तमुक. म्हणजे बा कशा करता बसले तुम्ही? म्हटले दादा काय आहे? म्हटले आम्हाला 4 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 4चे काय झालेले आहे? लग्न झालेलं आहे. आणि पुढे बघ तिघाला एक आहे मुलं आहे म्हणाल. तिघाला एक आहे. तो लहान आहे, त्याला अजून काय नाही, मुलगा नाही. आमचे दादा महाराज साखरे त्यांना वाटलं काही वेदांतातले प्रश्न विचारतील किंवा काही. म्हणले लहान मुलाला अजून काय नाही. दादा महाराज साखरे म्हणाला मी 50 वर्षाचा झाला अजून मला मुलगा. याच्याकरता गुरु पाहिजे. एवढे भानगडी चालते की त्याचं काही गुरुची आवश्यकता. बिद्धी प्रणिपात आहे. तो का म्हणे त्यांची भेटी नव्हे संसाराची तुटी. हे लक्षण आहे. नाही तर मग गुरु करता हे सगळं कामी कसंच आहे. एखादाच याची काय करतो ते एक गोष्ट सांगतात ना. एका राजाला मुलगा झाला. मग खूप आनंद झाला. मग राजाने सांगितलं आपल्या सगळ्यांना जे जे पाहिजे गावातल्या लोकांना सगळं जे आनंदित करून टाका. माझा दुसरे लोक राहिले. मग जेलमधले गुन्हेगार लोक कोणते त्यांनाही म्हटलं आनंदित करून टाकू. त्यांना सांगा तुम्हाला जे पाहिजे आहे ते मागा. म्हणजे मुनिमजीला घेऊन राजेसाहेब गेले आणि जेलमधल्या गुन्हेगारांना विचारलं. म्हटलं तुम्हाला काय पाहिजे ते काय करा मागा घे. आता प्रत्येकजण म्हणायला लागला. तर म्हटलं तुम्ही देणार का? म्हटलं तुम्हाला जे मागाल ते देऊ. एक जण म्हणायला लागला मला 4 भाकरीची भूक असते, 2च भाकरी भेटतात. 2 भाकरी काय करा? एक म्हणला थंडी फार चालते, एकच ब्लँकेट आहे, दुसरं भेटलं तर फार चांगलं आहे. प्रत्येकाला असं विचारायचं बघा. तर म्हणलं जेलमध्ये आलो तेव्हापासून बिडीच प्यायला मिळाली. एक खट्टा फाटून दिला तर चांगली गोष्ट आहे. एक जण म्हटलं गुटखा खाण्याची काय भेटतच नाही, पाठवून द्या. मग राजे म्हणाले जरा जे जे मागतो ते काय करा देऊन टाका त्यांना. पण ते प्रधानजी होते ना ते म्हटलं साऱ्या मूर्खाचा बाजार आहे. कशाचा बाजार आहे? बेअक्कल लोक आहे. त्याच्यात एक निघाला बा. तो म्हणायला लागला म्हणलं हे बस राजेसाहेब इतके दिवस मी जेलमध्ये होतो, आता जेलच्या बाहेर धक्का मारून मला काय करा बाहेर का आलं का? मग प्रधानजी म्हणायला लागले म्हणले बाय हे सारा मूर्खाचा बाजार आहे. एकच फक्त शहाणा आहे. सगळे जेलमध्ये राहण्याची काय करतात, जेलमधून सुटका होण्याची इच्छा करीत. तसे सारे ते साधकाशिवाय सारा मूर्खाचा काय
बाजार आहे, नाही का? बंधातच राहण्याची काय करतात, बंध निवृत्तीची इच्छा करीत. मग ते कोणी असो, ब्रह्मदेव असो काय, इंद्र असो काय, सारा मूर्खाचा काय जेल म्हणजे उगीच जेलमध्ये पडले का तुम्ही? पण जेलमध्ये काय सुख असते का? म्हणून संसार निवृत्तीची इच्छा करीत नाही, वाढवण्याची इच्छा करतात. मग सगळे कशाचा बघा विषय आणि पामर जाऊ दे आपला. मग गुरु कशा करता पाहिजे? बंध निवृत्ती काय नाही होत धार. काय करतो मग गीतेमध्ये आहे ना, दुसऱ्या अध्यायामध्ये आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्र वेद्यते तत्स्वयं योग संस्थिती. अहो पण ते ज्ञान कुठे आहे मग? तद्विद्धी प्रणिपातेन. मग ज्ञानाचा उपाय सांगितला. आणि नाही गुरु मिळाला तर श्रद्धावान पदे ज्ञानानंच तत्वदर्शन. नाही जरी गुरु मिळाला तरी श्रद्धेने सुद्धा गुरुची काय होते उदाहरण लक्षात आहे. मग गुरुचं लक्षण सांगितलं. कोणतं लक्षण आहे? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम आहे का? तेव्हा त्याच्यावर 3 लक्षणं तरी सांगितलेलं आहे. श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्राचं काय केलेलं असलं पाहिजे, आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्याच्यामध्ये राहणारा, आणि पुन्हा आणखी शिष्याची हे बाळगणारा काय करे, कृपाळू असावा लागत असतो. हे 3 लक्षणांनी जो युक्त असतो तो गुरुपदाला काय होतो. आणि 3 लक्षणं नसेल तर आता हे जास्त वेदांत जोडून द्या. लक्षण म्हणजे साधारण धर्म लक्षण. इथे आता न्यायशास्त्रामध्ये आहे. जो ज्याच्या त्याच्या ठिकाणीच असतो, दुसऱ्याच्या ठिकाणी नसतो, त्याला काय म्हणायचं? असाधारण धर्म म्हणता येत नाही. गुरुच्याच ठिकाणी असाधारण धर्माचा एक दृष्टांत आपला. बगळा कसा असतो, आणि राजहंसही अगदी बगळ्या सुद्धा त्याच्यासारखा चालण्याची क्रिया करतो. बरोबर एखाद्या कळपामध्ये गेला बगळा, बरोबर तो राजहंसासारखा चालतो, उडतो, दिसायला कसा दिसतो, पण तो मुळात कसा आहे काय करे. माझा एखादा मनुष्य म्हणायला लागला बगळ्याला काय म्हणा, सगळं सारखं दिसतं ना, काय उडतोय तसं. मग बगळ्याला राजहंस का म्हणत नाही? नाही सांगता येत. अरे बगळ्या राजहंसासारखा चालतो ना. कोणासारखा चालतो? उडतोय कोणासारखा दिसायलाही. मग राजहंस म्हणायला काय हरकत आहे? अरे राजहंस म्हणायला काय हरकत आहे? दूध आणि पाणी जर ठेवलं राजहंसासमोर तर दूध ग्रहण करतो, आणि पाणी तेव्हा आलं का लक्षामध्ये? हे बगळ्याला शक्य आहे का? तो काय करतो? दोन्ही पिऊन टाकतो. त्याला कोणता पक्षी म्हणायचं मग? बगळा. लक्षात लक्षण सांगत होतो. काय सांगत होतो? मग बगळ्याचं लक्षण कोणतं? दूध आणि पाणी. तुम्हाला म्हणायचं असलं बगळ्याला तर काय म्हणा तुम्ही? बगळ्याला म्हणा आमचं चालतं की. पण त्याचा विचारी मनुष्य आहे तो तुम्हाला म्हणायचं असेल ते, पण आम्ही बगळ्याला काय म्हणणार नाही. लक्षण जर बसत नसेल तर आम्ही त्याला गुरु म्हणत. मला म्हणायचं असेल म्हणा. माझे पुष्कळचे गुरु आहेत की कीर्तनात सांगण्यात न चांगला बरं. मग लक्षणात बसावं लागतं. ते लक्षण आहे श्रोत्रिय पुढे
आणि तो गुरु या पदाला काय वेदशास्त्राचे अध्ययन करून ब्रह्मनिष्ठ नसेल तर तो सद्गुरू नाही. मग दोन्ही पद पाहिजे. कोणते पाहिजे? वेद श्रोत्रिय आणि ब्रह्म बरं, वेदशास्त्राचं अध्ययन केलेलं आणि ब्रह्मनिष्ठ नसेल तर नाही. तरी सुद्धा काय नाही. मग दोन्ही पदाने कसा पाहिजे? तो योग्य पाहिजे. योग्य आहे. पुढे ब्रह्मनिष्ठ असून शास्त्राध्ययन नसेल तरीही तो सद्गुरू नाही. पुढे ब्रह्मनिष्ठ आहे म्हणून तो स्वतः मुक्त म्हणजे कृतार्थ आहे, परंतु शास्त्राध्ययन नसल्यामुळे शिष्याकडून होणाऱ्या सर्व शंका निवारण करण्याचे त्यास सामर्थ्य नाही. सगळ्या शंका काय झाल्या पाहिजे? मग अर्जुनाचे भगवान श्रीकृष्ण गुरु काय आहे? तो जे जे शंका करेल त्याचं काय करतो? निवारण करत असतो. आणि मग पुढे शेवटी नष्टो मोह 18 अध्यायाच्या शेवटी सांगतो. म्हणलं आता शंका संपल्या सगळ्या. तस्मात ज्ञान संभूतम हृस्तम ज्ञान चित्तयनम संशय. आता कोणताही संशय शिल्लक राहिलेला आहे. संदेहाची सुटली. झालं पोटीशीत. पूर्णत्व प्राप्त. मग सगळ्या शंकाचा निवृत्त करण्याकरता अज्ञानी माणसाला जमते का? ज्ञानी मनुष्य असावं लागतं. ज्ञानी मनुष्य. मग असं ज्ञानाने संपन्न असेल तोच गुरु या पदाला काय होतो? म्हणून तो सद्गुरु पदास योग्य नाही. शास्त्राध्ययनाने बुद्धीत वाद करण्याचे चातुर्य येते व त्यामुळे शिष्याच्या सर्व शंका निवृत्त करता येतात. ते शास्त्राध्ययन नसल्यामुळे शिष्यास निसंदेह बोध होणार नाही. म्हणून तो ब्रह्मनिष्ठ असला तरी त्यास सद्गुरू म्हणता येणार नाही. ज्या अधिक शंका निवृत्त करावं लागतं. शंका बरं, शंका करणारा सुद्धा शहाणा असावा लागतो. नाहीतर आता गुरुजी सांगते काय आणि तो सांगतो काय, असं कुठं जमत असतं का? मध्ये तुम्हाला काल सांगितली ती गोष्ट आहे. सगळं रामायण झालं, शंकाकार उठला. म्हटलं पंडितजी, रामायण तुम्ही सगळं सांगितलं, पण एक शंका आमची राहून गेलेली आहे. म्हटलं कोणती शंका आहे? तुम्ही सांगितलं ना शीतलच्या रावणाने काय केलं. म्हटलं ते हरणच ठेवलं का? संपूर्ण गीता सांगितली, त्याच्यातला एक शब्द उठला बा. आता शब्द म्हणायला लागला. म्हणला तुम्ही सगळी श्रीमद भगवद्गीता सांगितली, पण आमची एक शंका आहे की. म्हटलं कोणती शिक्षा आहे? दोग्धा गोपाल काय करे? परमात्म्याने उपनिषद रूपी गाई काय केलं? दोहन केलं. दोग्धा म्हणजे दोन कधे आहे. कशामध्ये? कशामध्ये? तर म्हणलं त्यांचे कोणते दोन कधे आहे त्याचं विवरण तुम्ही केलं नाही. गुरुजी म्हणायला लागले, तुझा अधिकार न सांगताना तुला गीता सांगितली, तू एक गदा. मी अधिकार नसताना सांगितले म्हणून शंका हे संसारातलं काय आहे? शंका आहे. आणि प्राय लोक असेच असतात. कोणत्या शंका असतात सगळ्या संसारातल्या? एक म्हणतो गरिबीने त्रस्त झालेला, तुमच्या कृपेने काय होऊ द्या, श्रीमंती येऊ द्या. सगळे मागणारे उद्धाराचं साधन मागतात का संसाराचं साधन? आणि जो उद्धाराचं साधन मानतो त्याला साधक म्हणतात. काय वेळाचं? आणि बाकी तज्ञ सगळे पामर आणि जिज्ञासू. पुढे ज्या अधिकाऱ्यास शंका येणार नाहीत अशा सत्वशील शुद्ध बुद्धीचा अधिकारी असेल त्यास त्या ब्रह्मनिष्ठ पुरुषापासून ब्रह्मात्मबोध होईल. पण ज्या अधिकारी पुरुषास शंका असतील त्यास उपदेश करण्यास तो योग्य नाही, म्हणून तो सद्गुरू नाही. म्हणून तो सद्गुरू दोन्ही पदाने युक्त पाहिजे. तस्मात गुरुं प्रपद्ये जिज्ञासु श्रेय उत्तम. प्रेय आणि श्रेय. प्रेयाची इच्छा करणारा शिष्य या पदाला योग्य नसतो.
कशाला नसतं? अरे त्याला काय पाहिजे? विषय पामराला काय? तुम्हाला काय उद्धार व्हायची इच्छा आहे का तुला? त्याला धन गोळा करायचं, काय करायचं आहे? आणि जितकं भोगता येईल तितकं काय करायचं? भोगायचं. सगळंच बघू शकतो का? पण आवाज ते त्याला कशाची? एखाद्या माणसाने 2-4 बिल्डिंग बांधले, 2-4 बिल्डिंगीत राहतो का तो? मग कुठं राहतो? एखाद्या बिल्डिंगमध्ये राहतो, एका खोलीत राहतो, एका खोलीत राहतो का एका कोपऱ्यात राहतो? इतकी काय आवश्यकता? निर्वाह पुरत नाही. हे कोणाची भूमिका आहे? साधकाची दशा उल्हास उपाधी नसावे, लोलुपता काय? भोजन करावे. तो परमार्थाचा काय आहे? अधिकारी आहे. हे सगळे बऱ्यापैकी संस्था आहे, वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून काहीतरी दिशा मिळते. नाही तर सगळे शाळा कॉलेज तरी काय असं त्याच्यामध्ये? त्याच्यात काय अध्यात्म शिक्षण थोडंच आहे काही? पोट भरण्याचं शिक्षण आहे कुठलं? आणि संस्थेमध्ये पोट भरण्याचं शिक्षण आहे का उद्धाराचं? दोमध्ये काय मग विशेष आहे काय? बरं याच्यामध्ये शिक्षकाला विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला काय नाही, पगार नाही. आता तरी थोड्या सुविधा आहे, पुढे कुठल्या सुविधा होत्या? सगळं आता निष्काम कर्मचारी आहे नाही ते. आहे का पगार घेणार आहे का कोणी इथे? म्हणून तर साऱ्या संस्थेचं नाव लौकिक आहे काय? जाऊ द्या आपलं. मी कशाकरता सांगितलं तुम्हाला? तर एक गुरुच्या लक्षणामध्ये सांगितलं. म्हणून गुरु 2 पदानी तस्मात् गुरुं प्रपद्येन समित्पाणिं श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं सगुरुर्मेवाभिगच्छेत्. पूर्वीच्या काळामध्ये मुलगा उपनयन संस्कार झाला म्हणजे गुरुगृहात टाकत असतो. कुठे? हे ब्राह्मणाच्या शाळा दिसते का नाही? मग उपनयन संस्कार झाला म्हणजे त्याला ते वेद शिकवतात, काय शिकवतात? शाळा असते त्यांच्या सगळ्या सोयी वगैरे करतात. पुढे परिच्छेद क्रमांक 2 शिष्यासंबंधी सद्गुरूंचे मुख्य कर्तव्य. आता कोणाचं कर्तव्य? आता शिष्य तुमच्याकडे आला, मग त्याला कशा करता आला तो? कधी करायचे लग्न माझे याच्याकडे आला? गुरुकडे कशा करता केला आहे की नाही? मग त्याच्या काही शक्य आहे तर काय? वेदांत जास्त नाही सांगितलं याच्यामध्ये. त्यांनी काय केलं पाहिजे? संसाराचं मिथ्यात्व करून दिलं आहे का नाही? जीव ब्रह्माची एकता, बरं का? सगळे भेद काय केले पाहिजे? हे गुरुजीचं काय? संसार दुःखास त्रासून त्यातून मुक्त होण्याकरिता शिष्य सद्गुरूकडे जातो. दुःखास 5 प्रकारचे भेद ज्ञान कारण आहे. 1 पुढे 1 जीवेश्वराचा भेद, 2 जीवजीवांचा भेद, 3 जीव जडाचा भेद, 4 ईश्वर जडाचा भेद आणि 5 जडाचा भेद. हे पहा असे 5 प्रकारचे. तुका म्हणे भेदाभेदन गेला वाद. हे सगळे भेद आहे. म्हणजे भेद सगळे जडाचा भेद, जड ईश्वराचा, जीवाचा, सगळे भेद आहे. सगळे भेद काय करावं लागते तर तो याला प्राप्त होता. ते गोष्ट सांगतात त्याच्या राका बांका वांका म्हणून अशी 3 होते बा. एक राका, एक मुलगी, तिचा बाप आणि तिची आई. आणि ते भक्त कसे असतात देवाला दाखवायचे नामदेव महाराजांना. म्हणजे पूर्णत्वाला प्राप्त झालेले भक्त कसे असतात ते. मग नामदेवाला घेऊन परमात्मा गेले होते. आणि ते अत्यंत गरीब होते ते राका बांका वांका. माझा उपजीविका कशी करायची तर रानामध्ये जाऊन काटक्या गोळा करून आल्या
लाकडं ते विकायचे, त्याच्यावर काय चालवायचं मग आता भगवंतानी नामदेवाला ते दाखवण्याकरता एका लाकडाच्या खाली आपलं कंकण असं ठेवून दिलं. काय ठेवलं? आता आपला लाकडं वेचता वेचता कंकणाजवळ आला, ते लाकूड बाजारला केलं तर काय होतं तिथं? आता म्हटलं हे सगळं उलट आहे. म्हणजे आपण आता तसंच ठेवलं इथं तर आपली मुलगी घेईल किंवा बायको घेईल. नंतर कंकणावर काय टाकली? पुढे गेला. मागावून कोण आली? त्याची बायको आली. तिनं पाहिलं आपल्या यजमानी तर कशा करता उभे होते, माती कशा करता टाकली, पाहिले असं उकारलं, कंकण घेतलं. मग तिला वाटलं आपली मुलगी घेईल, मग तिने काय टाकली? दोघांनी कंकण घेतलं का? श्रीमंत आहे का? काय तरी कंकण घेतलं का? मग पुढे कोण आली? तिनं पाहिलं आपल्या वडील इथं कशा करता उभे होते, मग ते बाजूला केली माती. काय होतं? तिने रडायला काय केली? आता याला असं वाटायला लागलं येतो काय बघ काटावर उठला की कशा करता राहते. म्हटलं बाळ रडतं कशा करता रडत ते सांगेच ना बघा. मग म्हटलं हे बा तुम्हा भेदवाल्याच्या पोटी जन्माला आले म्हणून मला काय येतो? रड येतो. हे कोण पाहत होते? नामदेव राजा. म्हटलं बघा भक्त कसे असतात, त्याचे भेद सगळे काय झालेले आहे. यांना अजूनही आमच्या आई वडिलांना माती आणि सोने याच्यात काय दिसतं? नाही तर मातीवर माती टाकण्याचं कारण. मग सगळे भेद काय झाले पाहिजे? निवृत्त झाले पाहिजे. हा पहिला भाग. मग सगळे भेद निवृत्त तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना. जर स्वरूपाला प्राप्त झालेलं असतं आहे का नाही, देशात नाही काही पुढे भवी कशी आहे नाही सांगता येत. 12वा अध्याय. अद्वेष्टा सर्व मैत्रक कोणती हवी आहे? आपपर नाही, आप नाही काय नाही. भेद काय झाला? निवडत झाला. एक लक्षात झालं. दुसरं या 5 प्रकारच्या भेद ज्ञानाने जीवास दुःख होते. पुढे म्हणून शिष्यबुद्धीत असणाऱ्या 5 प्रकारच्या भेदांचे अनंत युक्तींनी निराकरण करून अविद्यादिमलरहित अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे आणि संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे हे सद्गुरूंचे मुख्य कर्तव्य होय. पहिलं कर्तव्य कोणता? भेद नाही करणे आणि आत्म्याचा स्वात्मरूपाने काय करून देणे आणि पुढे जगताचं काय करणे. तेव्हा स्वात्मरूपाने ज्ञान कसं करून द्यावं लागतं याचा विचार कधी करू? सांगा.